नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्या अर्जुनला घेतलेलं असतं आणि डॉक्टरांशी बोलण्यासाठी आपली सायली पुढे जाते आणि मग डॉक्टरांसमोर ती हात जोडत म्हणू लागते की काहीही करा डॉक्टर साहेब, पण माझ्या नवऱ्याला, माझ्या कुंकवाला पुन्हा जिवंत करा. त्याला काहीही झालं नाही पाहिजे. मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करते, भीक मागते, हवे तर माझ्या नवऱ्याचा प्राण वाचवा. डॉक्टर म्हणतात, आम्हीही माणसंच आहोत. आम्ही आमच्या पूर्ण काय म्हणतात प्रयत्न करणार आणि आम्ही पूर्णपणे त्यांना वाचवण्याची पूर्ण कोशिश अशी आपण करूया असं म्हणतात. तर इथे आपली सायली दुःखी होते. तिला काय करावं कळेच ना. मग ती देव जिथे असतात ना तिथे जाऊन उभी राहते. आता सायली गेली, कोणाला सगळ्यांना टेन्शन येतं की सायली ना काही स्वतःला त्रास करून घेईल. मग तिच्या मागे कल्पना आणि प्रतिमा पण जाते. दुसरीकडे आपण पाहत आहोत ह्या राक्षसांची चांगलीच मैफिल बसली आहे. व्हिडिओ कॉलवरती चांगलेच रंगले यांचे डाव. आता इथे आपण पाहू शकतो की सगळेजण व्हिडिओ कॉलवर एकत्र आलेले असतात आणि ही जी मंडळी आहे आता ती पुढे आपल्यावरती कुठे कुठे काय काय संकट येऊ शकतात त्याची आपण पूर्वतयारी करायला हवी. म्हणून प्रिया प्लॅन तयार करणारे आणि मग ते सचिन आणि आपलं राकेश जो आहे ना त्यांना भेटायला बोलवते. दुसरीकडे आपली सायली फार इमोशनल झालेली असते. अगदी देवाशी आज भांडायचंच ठरवून गेलेली असते. देवाला ती म्हणू लागलेली असते की देवा, मी तुला सांगितलं होतं की मानसीला माझ्यासमोर सुखरूप आण. मानसीला तर सुखरूप आणलंच, पण माझ्या नवऱ्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न केलायस तू. मला हे अजिबात पटलेलं नाही. आता तुला माझी दुसरी पण गोष्ट ऐकावीच लागेल. माझा नवरा एकदम ठणठणीत बरा झाला पाहिजे आणि माझ्यासमोर यायला हवा असं म्हणत ती आता म्हणते की माझी जोपर्यंत इच्छा पूर्ण करत नाही, माझी चांगली कानावर बातमी पडत नाही, तोपर्यंत मी तुझ्यावरती कुंकवाचा अभिषेक करत राहणार. आणि आपल्या सायलीने आता कुंकवाचा अभिषेक सुरू केलेला आहे. इथे ऑपरेशन जवळजवळ पूर्णच होत आलेलं आहे. ऑपरेशनची काय काय गोष्ट चालली आहे आतमध्ये ही सगळी जाणून घेण्यासाठी अश्विन नर्सला थांबवतो. तिच्याकडनं माहिती काढण्याचा प्रयत्न चाललेला असतो. इकडे आपली सायली आणि ती कल्पना, प्रतिमा या सगळेजण देवासमोर हात जोडून सायलीची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून त्याही आता देवाकडे प्रार्थना करू लागल्या आहेत. आता सायलीलाही पूर्ण इच्छाशक्तीने सायली त्या देवावरती अभिषेक करत असते. त्या अभिषेकाचाच काय आपण म्हणू ना आशीर्वादच मिळाला आहे की काय. इथे डॉक्टर बाहेर येतात नाही सांगू लागतात, तुमचं पेशंट एकदम ठणठणीत आहे, अजिबात घाबरायची गरज नाही, ऑपरेशन सक्सेसफुल झाले, थोड्याच वेळात ते शुद्धीवर येतील. अस्मिता लगेच म्हणते, आम्ही भेटू शकतो का. तर इथे डॉक्टर म्हणतात, हो पण आत्ता लगेच नाही, थोडा वेळ शुद्ध येण्यासाठी लागणार आहे, तर थोड्या वेळाने तुम्ही नक्की भेटा. तरी प्रताप अश्विनला म्हणतो की सायली आणि कल्पना त्यांना सगळ्यांना जाऊन ही गोड बातमी सांगा बरं. तर अश्विन धावत पळत जातो आणि तिकडे हाक मारू लागतो. तर बाहेर येऊन पाहतो तर काय, इकडे देवावरती अभिषेकच चाललेला असतो आपल्या सायलीचा. आणि मग तो म्हणतो की मम्मा, आपल्या वहिनीची इच्छा पूर्ण झाली, आपल्या अर्जुनदादाचं ऑपरेशन सक्सेसफुल झाले. आता त्याच्या जीवाला जो धोका होता ना तो टळलेला आहे. ही गोष्ट ऐकल्यावरती इतका आनंद होतो सायलीला आणि सायली देवासमोर आनंदाने हात जोडून देवाने इच्छा पूर्ण केली म्हणून आभार मानत असते. कल्पना आणि प्रतिमा दोघीही म्हणतात, बघ तुझं देवाने ऐकलं, आपला अर्जुन पूर्ण बरा होणार आहे बघ. तर दुसरीकडे आपण पाहतोय की ही श्वेता जी आहे ना मस्त जेवण करता करता आपल्या कुसुमताई आणि मधुभाऊंना बॅड न्यूज देत असते. त्यांना का नको सांगायला, त्यांनाही घाबरवायचं काम तिचंच आहे ना. तर आता ती घाबरवत आहे की असं असं झालं आहे, तुम्हाला आम्ही कोणी सांगितलं नाही. तर आपले मधुभाऊंनी त्यांना फार वाईट वाटत असतं की माझ्या ह्या आश्रमातल्या मुली बाहेर गेल्याच नसत्या, हे संकट आलंच नसतं, जावई बापूंना काही झालंच नसतं. सायली एक तर 2 जीव अशी नाजूक आहे, तिच्यावरती पण संकट आलं नसतं. स्वतःला दोष देऊ लागतात मधुभाऊ. तर श्वेता म्हणते, अहो इतके दिवस त्यांना पण सांगितलेलं नव्हतं म्हणून तुम्हाला पण सांगायचं विसरून गेले, पण आता तुम्ही नक्की जा त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये, मी इथे घरी मुलांजवळ थांबलेली आहे. आता आपण दुसरी बाजू पाहू शकतो की मानसीला ज्या व्यक्तीने पळवलं होतं त्यातला एक व्यक्ती पकडला गेला आहे पोलिसांकडे. तर आता इथे मानसीची पण समजूत घालण्यात येते. मानसी जेवायला तयार नसते, अगदी घाबरलेली असल्यामुळे ती काहीच खात नसते. तर तिच्याशी गोड गोड बोलून ती हवालदार जी असते ती तिला जीव खाऊ घालत असते, तिची काळजी घेत असते. मानसीला खरं तर खूप मोठा शॉक लागला आहे की अर्जुन दादाला हे इतकं मारले आणि त्याचा जीव पण जाऊ शकतो की काय, तिकडे काय परिस्थिती असेल ह्या गोष्टीचं टेन्शन पण आलेलं आहे. आता अर्जुनजवळ सगळी घरातली मंडळी गेलेली असतात आणि सगळेजण त्याला हाका मारत आहेत, पण तो काही शुद्धीवर येईनच. काय करावं, कोणाला काय सुचेना. अश्विन पण म्हणतो की एवढा वेळ नको आहे, ते शुद्धीवर यायला हवं आता. आता मोठे डॉक्टर त्यांना आता अश्विन बोलवून आणतो
इथे आपण पाहू शकतो की ते आलेले असतात आणि आल्यानंतर मग ते चेक करू लागतात. ते म्हणतात की जर थोड्या वेळ शुद्धीत नाही आलं तर मग आपल्याला काळजीचं कारण नाही, आपल्याला पुढची प्रोसेस काहीतरी बघावं लागेल. तर 24 तासात काही झालं तरी शुद्धीवर यायलाच हवा. तर आता इथे पुन्हा एकदा मोठं टेन्शन आलं की अर्जुन शुद्धीवर येत नाही. तर 24 तासाची जी डेडलाईन आहे त्याच्यामध्ये सगळेजण टेन्शनमध्ये. आता घरी कोणी जायला हवं, आराम करायला कोणी हवा, सायलीने. सगळेजण म्हणतात की आता आम्ही घरी जातो. एकच जणांनी पेशंटजवळ अश्विननी किंवा चैतन्य यांनी थांबावं आणि प्रताप म्हणतो मीही थांबतो. दुसरीकडे आपण पाहत आहोत मानसीला ज्या व्यक्तीने पळून नेलं होतं त्या माणसापर्यंत चहावाल्याने एक चिठ्ठी पाठवली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे की जर तोंड उघडलंस तर बाहेर जर आला ना तुझा जीव नक्की जाणार, त्याच्यामुळे आतमध्ये राहा, जिवंत राहा, नाही तर बाहेर येऊन तुला मारावं लागेल. आता त्याला घाबरवल्यामुळे तो आता काय करणार, तो काही नाव सांगणार नाही आता ह्या राकेशचं, सचिनचं, महिपतचं. दुसरीकडे फोन आला का म्हणून इथे प्रियाला भारी हाऊस की त्या दोघांना घाबरवलं की नाही, त्यांच्यापर्यंत चिठ्ठ्या पोचवल्या की नाही, तिचा प्लॅन आहे ना तो पुढचा. तर ती वाट पाहते. महिपत चिडलेलं असतो राकेशवरती की अजून किती वेळ वाट पाहिजे ते तुझ्या चहावाल्याची, तू कॉल कर त्याला चल. आणि नशिबाने लगेच त्याच वेळेला कॉल आलेला असतो आणि गुड न्यूज असं म्हणत चहावाला बातमी सांगू लागतो की तुमच्या दोन्ही माणसांपर्यंत घाबरवण्याची मी जी भीती जी घालण्याची प्रोसेस ती करून आलो आहे. त्यांना चहा देऊन त्यांच्यासोबत चिठ्ठी पण पोचवली. आता माणसे खरं बोलेल की नाही, खोटं बोलेल की काय, आता या सगळ्या गोष्टींचं टेन्शन सगळ्यांना आलेलं आहे. आणि पुन्हा एकदा कॉल लावण्यात येतो आहे आणि चिठ्ठ्या पोचवल्या आहे अशी बातमी प्रियापर्यंत पण पोचवली जाते. आता प्रिया म्हणते की त्या चिठ्ठीच्या भरोशावर राहू नका, प्लॅन बी तयार करा काहीतरी. तर प्लॅन बी म्हणजे नक्की काय करावं. तरी ती प्रिया म्हणते मी तुम्हाला सांगितलं आहे ना मला भेटायला या जेलमध्ये थोड्या वेळाने, मग मी तुम्हाला प्लॅन काय तो बनवते आणि मग देते तसा. मधुभाऊ आता आपल्या जावयाला भेटायला गेलेले असतात हॉस्पिटलमध्ये, स्वतःला दोष देत असतात. सगळेजण म्हणतात की मधुभाऊ तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, तुम्ही सगळ्यांच्या चांगल्यासाठीच तर सगळं करायला गेले होते, तुम्ही खूप चांगले माणूस आहात. पण आता जे घडलं ते घडलं, त्याच्यात तुमचा काही दोष नाही. ते बिचारी स्वतःलाच दोष लावून घेतात की माझ्यामुळेच अर्जुनची ही असली अवस्था झाली. आता घरातले सगळेजण म्हणत असतात की सायलीची काळजी घ्यायला हवी, सायलीला मग ते घरी जा म्हणत असतात. सायली मात्र आता म्हणू लागते की मला कोणीही काही समजायचं नाही, मला काहीच ऐकायचं नाही, मी इथून हलणार नाही. माझ्या नवऱ्याला जेव्हा शुद्धीवर तो येईल ना तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर मी असायला हवी. दुसरीकडे आता प्रिया प्लॅन करते की पुढे काय करायचं. तर ती प्लॅन सांगू लागलेली आहे की शेंडे वकिलांना लगेच उद्या परवाची लगेच तारीख घेऊन 24 तासाच्या आत लगेच दुसरा वार करायचा, तारीख घ्यायची, कारण त्यांचा वकील नाही आहे तर ते मागे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतील. आपण त्यांना अजिबात वेळ द्यायचा, विश्वासही घेऊ द्यायचा नाही. तर आपण लवकरात लवकर तारीख मिळवायची, पुढची प्रोसेस सुरू करायची आणि लवकरात लवकर हा जो काही आरोप आहे तो सायलीच्या माथ्यावर दडपून द्यायचा. म्हणजे कसं एकदा सायली जेलमध्ये गेली की प्रियाला आत्म्याला शांती लाभेल. तर आता ठरल्याप्रमाणे लगेच शेंडे वकिलाला फोन करण्यात येतो आणि त्याला इथं बहुत माहिती दिली जाते की तुम्ही थोड्या वेळातच अर्ज करा आणि तारीख मागून घ्या कोर्टाची उद्या सकाळची. म्हणजे त्याच्यानंतरचं काय करायचं काय नाही हे सगळं प्रिया त्याला सांगू लागलेले असते आणि तो ओके म्हणत असतो. इथे प्रताप समजत असतो आपल्या सायलीला, बेटा असं करू नको, स्वतःची काळजी घ्यायला हवी, बाळाची काळजी घ्यायला हवी. तर ती म्हणते मी माझी आणि माझ्या बाळाची काळजी घेणार आहे आणि अर्जुनसमोरून मी काही उठणार नाही जोपर्यंत तो शुद्धीवर येत नाही. तर अस्मिता म्हणते तुम्ही सगळेजण घरी जा, मी सायली आणि अश्विन आम्ही तिघेजण इथे थांबतो. आणि सगळेजणांना आता चैतन्य सोडवायला घरी गेलेला आहे. इथे बिचारीला खूप काळजी वाटत असते की अर्जुन काही केलं शुद्धीवर येणं दिसत तर थाका मारत असते, अहो उठाना. मात्र तो काही हलायला तयार नाही. तितक्यात काय झालं की चैतन्य आलेला असतो. चैतन्य सांगतो की बॅड न्यूज अशी आहे की उद्या सकाळी कोर्टात केस आहे आणि त्याच्यात आपलं वकीलच नाही, तर आपण ती केस लढणार कशी आणि सक्तीने तुला तिथे जावं लागणार आहे, तर तुला कोर्टात हजर राहावंच लागेल. सायली आता टेन्शनमध्ये काय करावं काय नाही. इथे आता वकिलाला पुढचे प्लॅन समजवले जात आहे महिपत आणि सचिनकडनं आणि प्रियाही फोनवर बोलत असते की तुम्ही काय करायचं आणि काय नाही. एवढी सगळी संकटं एकाच वेळी आपल्या सायलीवरती पुन्हा एकदा येणार. सायली ह्या सगळ्यातनं काय मार्ग काढणार. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोचतील. आपण पुन्हा भेटू. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.